नमस्कार मुलांनो, इयत्ता 10वीची मराठीची कविता घेणार आहोत. जाता असताला. या कवितेत मराठीचे स्वर रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केले आहे. या कवितेत महाकवी टागोर आणि सूर्य आणि पणतेच्या प्रतीकाद्वारे अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची, जग सुंदर करण्याची क्षमता असे आहे सांगितले. यामध्ये सूर्य आणि पणती यांचा संवाद आहे. जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले, जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले. अंधारामधून बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचव्या या पृथ्वीला करा करा हो त्वरा. या ओळींमध्ये असं सांगितलं आहे की सूर्य असताला म्हणजे सूर्य आता संध्याकाळचे जेव्हा निघून जातो, त्या निघण्याच्या वेळेत त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो विचार करतो आहे की दिवसभर मी या विश्वाला सांभाळतो, विश्वाला उजेड देतो, ऊन देतो, प्रकाश देतो, पण आता जर मी गेलो तर माझ्या विश्वाचं, माझ्या जगाचं काय होणार. ते बिचारे अंधारात बुडून राहतील. लगेच सारी धरा, धरा म्हणजे जमीन, पूर्ण पृथ्वी, ही पृथ्वी अंधारात बुडून जाईल. मग या पृथ्वीला कोणीतरी वाचवावं, कुणीतरी माझ्या पृथ्वीला उजेड द्यावं. कोण देईल. कुणी न उठती येना पुढती, कुणास नाही शाश्वती, इकडे तिकडे बघच हळूची, पणती ये पुढती. आता तो सूर्य इकडे तिकडे बघत होता की कोणच पुढे यायला तयार नाही. या माझ्या पृथ्वीला उजेड द्यायला कोण येणार, या चिंतित तो होता. तेवढ्यातच पुढे कोण आली. पणती. विनम्र भावे लवून म्हणती, तेजोमय भास्करा, मम तेजाने जमेल तैसी उजवून टाकीन धरा. पणतीने सांगितलं, अरे सूर्या, अरे तेजोमय भास्कर, भास्कर म्हणजे सूर्य, अरे तेजोमय भास्करा, तू कशाला काळजी करतो. मी आहे ना तुझ्या धराची काळजी घ्यायला. मी एवढीशी असेल तरी माझा उजेड कुठपर्यंत पोचवशील सांगू शकत नाही. वच हे ऐकूनी त्या तेजाचे, वच म्हणजे वचन, त्यात वचन ऐकून डोळे ओलावले तृप्त मनाने आणि रवी तो झुकला अस्ताकडे. जेव्हा त्या पणतीने सांगितलं की तुझ्या पृथ्वीला सांभाळायला मी आहे, तुझ्या पृथ्वीला उजेड द्यायला मी आहे, तू अजिबात काळजी करू नको, तू तुझ्या घरी जा, पुन्हा दुसऱ्या दिवशी ये, तोपर्यंत मी तुझ्या पृथ्वीची काळजी घेईन, पृथ्वीला उजेड देईन. त्याबरोबर त्याच्या डोळ्यात त्याचे सूर्याचे डोळे पाणावले आणि त्याची काळजी मिटली. त्याबरोबर तो सूर्य आनंदाने, तृप्त मनाने, समाधानाने तो आपल्या झुकला अस्ताकडे म्हणजे तो पुन्हा आपल्या घरी निघून गेला.